नमस्कार विदर्भावासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज शुक्रवार म्हणजे दिनांक 14 ऑगस्ट, उद्या आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे 15 ऑगस्ट। आणि या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मी सर्व आपले जे चाहता वर्ग आहे विदर्भ मान्सून चॅनलचा, जे सातत्याने विदर्भ मान्सून चॅनल सबस्क्राईब करतात, बघतात आणि इतरांपर्यंत पोहोचवतात, त्या सर्व दर्शकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि पुढील 15 दिवसात विदर्भातील वातावरणाचा नेमका काय अंदाज राहणार आहे या संदर्भात आपण माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या भागात करणार आहोत। तर आपण बघतो की मागच्या भागात आपण सांगितलं होतं की 6-7 तारखेनंतर पावसाचा जोर कमी होईल आणि थोडाफार कमी असा हलका पाऊस राहील, परंतु पूर्णपणे खंड पडणार नाही। त्यामुळे अधूनमधून गेले आपण बघतो की 2-3 दिवसापासून म्हणजे 6 तारखेनंतर सुद्धा पूर्व विदर्भातील नागपूर असेल, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, इकडे यवतमाळपर्यंत, वाशिमपर्यंत, अगदी परवा अकोला, वाशिम, बुलढाणा याही भागात हलक्या सरी, काही ठिकाणी थोडाफार जास्त पद्धतीचा पाऊस असं चालू होतं। परंतु आता हा पावसाचा वेग विदर्भात वाढणार आहे आणि या पावसामुळं अर्थात त्याला 2 कारणं आहे। कारण की मध्यंतरी अल निनोचा जो प्रभाव संपूर्ण देशावर आहे, तर आपण सांगितलं होतं की अल निनो म्हणजे काही दुष्काळ नाही। अल निनो म्हणजे अशी असमान विषम परिस्थिती की काही ठिकाणी प्रचंड पाऊस पडते तर काही ठिकाणी अजिबात पाऊस पडत नाही, काही ठिकाणी अतिशय कमी पाऊस होतो। तर सुदैवानं आधीपासूनच विदर्भाच्या भागात आणि कोकणाच्या भागात मोठा पाऊस निनोचा प्रभाव असताना सुरू आहे। मध्य महाराष्ट्राचा भाग त्याने सोडला आहे, काही खानदेशातला भाग सोडला आहे। त्यामुळं विदर्भाला यापासून फारसा काही आता धोका असण्याचं कारण नाही, कारण खरीप जवळपास आपला तरला आहे यातून। आणि पुढच्या काळातही म्हणजे जवळपास पुढच्या 15 दिवस विदर्भाच्या अनेक भागात मोठे पाऊस होणार आहे। आता हे पाऊस का होणार आहे, तर कारण की अरबी समुद्रात एकापाठोपाठ एक असे 2 कमी दाब तयार होणार आहे। त्यातला एक कमी दाब आता तयार झालेला आहे, जवळपास कालपासूनच हा सक्रिय झाला आहे आणि 14 तारीख म्हणजे आजपासून विदर्भात तो सक्रिय होणार आहे। म्हणजे मध्य प्रदेश, कारण की तो छत्तीसगड, मध्य प्रदेश या भागातून जाणार असल्यामुळं विदर्भ हा मध्य प्रदेशाला लागून आहे। त्यामुळं विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो। विशेषतः उत्तरेकडचे जे जिल्हे आहे म्हणजे त्यामध्ये भंडारा असेल, गोंदिया असेल, नागपूर असेल, अमरावती आहे, अकोला आहे, या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा पाऊस पुढचे 4 दिवस म्हणजे 14, 15, 16, 17 आणि 18 तारखेपर्यंत होऊ शकतो आणि तो होणार आहे। आज दुपारनंतरच किंवा सायंकाळीपासून या पावसाला पूर्व विदर्भातून म्हणजे भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागातून सुरुवात होईल आणि त्या भागात प्रचंड मोठा पाऊस आजच सायंकाळनंतर कोसळू शकतो। तो म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात मोठा पाऊस पडू शकतो आणि तो सरकत उद्यापासून म्हणजे आज रात्री उशिरापासून किंवा उद्यापासून मग वर्धा असेल, अमरावती असेल, अकोला, वाशिम, बुलढाणा या भागात पुढचे 3 दिवस प्रचंड मोठ्या प्रमाणात कोसळणार आहेत। अर्थात यवतमाळ वगैरे, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, अकोल्याचा काही भाग असेल, वाशिमचा काही भाग असेल, या भागात प्रमाण थोडं कमी अधिक राहू शकतो, परंतु मोठा पाऊस येणार आहे। कारण की जे काही कमी दाब जो बंगालच्या सागरात तयार झाला होता तो आता मध्य प्रदेश सोडून झारखंड आणि मध्य प्रदेशच्या बाजूनं आपल्याला छत्तीसगडच्या बाजूनं जात आहे आणि त्याचमुळं याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर झालं आहे। आणि डिप्रेशन जेव्हा जेव्हा निर्माण होतं तेव्हा मोठा पाऊस पडतो आणि म्हणून मध्य प्रदेशाच्या बाजूने जात असल्यामुळं जवळपास विदर्भाच्या सर्वच भागात अपवादात्मक बुलढाण्यासारखा भाग सोडला तिथे पाऊस होणार आहे, परंतु थोडं प्रमाण कमी राहू शकतं। तर या भागात प्रचंड मोठे पाऊस पुढचे 4 दिवस होणार आहे। मग त्यामध्ये 14, 15, 16, 17, 18 या तारखेपर्यंत विदर्भाच्या सर्वच भागात तुफान पाऊस होणार आहे। आणि यानंतर 19 तारखेनंतर पावसाचा वेग थोडा मंदावेल विदर्भात आणि तो मंदावल्यानंतर 20-21 तारखेपर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा काही ठिकाणी उघाडे राहू शकते, विशेषतः पश्चिम विदर्भात। परंतु पूर्व विदर्भात हा पाऊस कमी अधिक प्रमाणात चालू राहील 23 तारखेपर्यंत। 23 तारखेला दुसरं एक नवीन डिप्रेशन बंगालच्या सागरात तयार होत आहे आणि तेही डिप्रेशनमध्ये रूपांतर त्याचं होऊ शकतं त्या कमी दाबाचं। आणि असं झाल्यास पुन्हा एकदा 24 तारखेपासून 24, 25, 26, 27 आणि 28 ऑगस्टपर्यंत विदर्भात प्रचंड मुसळधार पाऊस पुन्हा एकदा होऊ शकतो, अतिवृष्टीसारखा पाऊस होऊ शकतो।
15 ऑगस्टनंतरसुद्धा जो काही पाऊस होईल तर विशेषतः पूर्व विदर्भात तो अतिवृष्टीसारखा होऊ शकतो. म्हणजे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात तुफान पाऊस होईल. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा सोबत वर्धा याही जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. बुलढाण्यात साधारण पाऊस पडू शकतो काही प्रमाणात, परंतु पावसाचा हा वेग आता मंदावणार नाही आहे आणि जवळपास म्हणजे पुढचे 15 दिवस म्हणजे 30 ऑगस्टपर्यंत जर म्हणजे 18, 19, 20, 21, 22 ह्या जर 4 दिवस जर सोडले तर इतर सर्व दिवसांमध्ये मात्र विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पाऊस जवळपास जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. तर आता आपण बघू नेमकंपणाने की हा पाऊस कसा आणि कोठे कोसळणार आहे. आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नेमकं पाहू की हा पाऊस कसा आणि कधी होणार आहे. तर आपण बघतो आहोत की IMDने प्रसारित केलेली ही सॅटेलाईट इमेज आहे आणि आपण या इमेजमध्ये बघतो आहोत की बंगालच्या सागरात एक तीव्र कमी दाब तयार झाला आणि तो इकडे बंगाल छत्तीसगड मार्गे मध्य प्रदेशाच्या भागात सरकत आहे आणि त्या ठिकाणी ढगांची मोठी दाटी आपण झारखंड असेल त्यानंतर छत्तीसगड वगैरे या भागात आपल्याला दिसते आहे आणि हा पुढे सरकत मध्य प्रदेशाकडून नंतर उत्तरेकडच्या भागात म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार या भागात तो शिफ्ट होईल. परंतु पुढचे 2 ते 3 दिवस जेव्हा तो मध्य प्रदेशात आणि छत्तीसगडच्या भागातून आता जाणार आहे आजपासून, तर त्या दरम्यान 14, 15, 16, 17 हे 4 दिवस विदर्भाच्या भागात प्रचंड मोठा पाऊस, मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली. आपण स्पष्टपणे बघतो की हे जे काही लो प्रेशर तयार झालं आहे तर त्याचा आता डिप्रेशनमध्ये रूपांतर झालं आहे आणि याच्याचमुळे आपण बघतो की या भागात विदर्भाच्या मोठा पाऊस होणार आहे. त्यामध्ये जे लाल रंगानं रेखांकित आहे म्हणजे केशरी लाल रंगानं, त्यामध्ये आपण बघतो की अमरावती जिल्ह्याचा जवळपास भाग सोबतच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास 14 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान तुफान पाऊस होणार आहे. तुलनेनं बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील, पण पाऊस इथेही होणार आहे परंतु तुलनेनं कमी राहील. मुख्य जो पाऊस पडणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार, तर हा पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली या भागात आणि अमरावती जिल्ह्यातील अमरावती, अकोला, वर्धा या जिल्ह्यामध्ये हा पाऊस होणार आहे. तर ECMWF ह्या मॉडेलमध्ये आपण बघतो कारण की हे मॉडेल विदर्भासाठी अतिशय परफेक्ट मॉडेल आहे आणि या मॉडेलमध्ये ज्या पद्धतीनं पाऊस सांगितला जातो त्या पद्धतीनं जवळपास 90हून अधिक टक्के ती शक्यता सत्यात उतरते आणि त्यामुळे बघतो की आज 14 तारीख म्हणजे 14 ऑगस्टला अमरावती, अकोल्यापासून तर इकडे वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या संपूर्ण भागामध्ये आज दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे विदर्भाच्या अनेक भागात आणि त्यानंतर सायंकाळनंतर रात्री उशिरा वगैरे हा पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे आणि 15 ऑगस्टला म्हणजे उद्या स्वातंत्र्य दिन या पावसाचं प्रमाण कसं राहील हेही आपण आता बघू. तर आता आपण बघतो की उद्या 15 ऑगस्टला विदर्भाच्या अनेक भागात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. त्यामध्ये विशेषतः गोंदिया जिल्हा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस होणार आहे. सोबतच चंद्रपूरच्या जवळपास भागामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो, तर गडचिरोलीमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस होऊ शकतो. नागपूरच्याही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. बाकी उर्वरित अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा उद्या 15 ऑगस्टला होऊ शकतो अशी शक्यता आहे. तर ही 16 ऑगस्टची स्थिती आहे. म्हणजे 16 ऑगस्टला शक्यता अशी आहे की चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियाच्या अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकतो किंबहुना प्रचंड मोठा म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे. म्हणजे ढगफुटी सदृश्य म्हणजे नदी नाल्यांना जो पूर वगैरे येतो अशा पद्धतीचा पाऊस हा गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर यामध्ये होईल. सोबतच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा नागपूर, भंडारा, वर्धा सोबतच चंद्रपूर त्यानंतर यवतमाळ, अमरावती, वाशिम या जिल्ह्यामध्ये 16 तारखेला होणार आहे. अकोल्याच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस 16 तारखेला होण्याची शक्यता आहे. ही 17 ऑगस्टची परिस्थिती आहे. आपण बघतो की 17 ऑगस्टला सुद्धा विदर्भात मोठा पाऊस होणार आहे, अतिवृष्टी होणार आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात तुफान अतिवृष्टी होऊ शकते 17 तारखेला. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यासोबतच भंडारा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याच्याही काही भागाचा विशेषतः तिवसा, नांदगाव, खंडेश्वर,
चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे हा जो भाग आहे तर या भागातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे 17 तारखेला. अकोला जिल्ह्याच्याही काही भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार, वाशिम जिल्ह्यातही हलका मध्यम पाऊस होऊ शकतो 17 तारखेला. बुलढाणा जिल्ह्यात फार काही 17 तारखेला पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता नाही, तरीसुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस 17 तारखेला बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा येईल. म्हणजे एकंदरीत संपूर्ण विदर्भात जवळपास 14, 15, 16, 17 या दरम्यान पावसाचा मोठा प्रभाव राहणार आहे, तोही मुसळधार पावसाचा. 18 तारखेला मात्र हा पावसाचा जोर पश्चिम विदर्भातून 18 तारखेला पावसाचा जोर कमी होईल. तो पूर्व विदर्भात थोडाफार जोर असेल. त्यामध्ये गोंदिया, त्यानंतर गडचिरोली या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल. उर्वरित भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर वगैरे या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. 18 तारखेला सायंकाळनंतर या पावसाचा जोर विदर्भातून पूर्णपणे नाहीच होऊ शकतो अशी स्थिती आहे. 18 तारखेनंतर 19, 20, 21, 22, 23 या तारखेला विदर्भात पावसाचा जोर फार असणार नाही. तुरळक स्वरूपाच्या सरी काही ठिकाणी पूर्व विदर्भात कोसळेल. परंतु 23 तारखेला मध्यरात्रीनंतर आपण बघतो की पुन्हा एकदा एक नव्यानं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि ते डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल. आणि हे डिप्रेशन पुन्हा एकदा मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या माध्यमातून विदर्भाला जवळून जाणार असल्यामुळं विदर्भातील गोंदिया सोबतच गडचिरोली, भंडारा, नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचाही काही भाग राहील. परंतु जो सर्वाधिक जो पाऊस होणार आहे तो उत्तरेकडच्या नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस 23 तारखेला रात्री सुरू होऊ शकतो. 24 ऑगस्टला त्याची व्याप्ती पुन्हा एकदा वाढेल आणि 24 तारखेला आपण बघतो की नागपूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मुसळधार पाऊस होऊ शकतो. गोंदिया, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये. सोबतच इकडे चंद्रपूर असेल, उर्वरित गडचिरोली, अमरावती, वर्धा, अकोला याही भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे 24 ऑगस्टला. तर 25 ऑगस्टला आपण बघतो की उत्तरेकडचा जो भाग आहे विदर्भाचा त्यामध्ये अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस होऊ शकतो. विशेषतः छिंदवाडा वगैरे MP चा जो भाग आहे त्यालगत असलेला आपले अमरावती जिल्ह्याचे वरुड, मोर्शी तालुका असेल, सोबतच नागपूरमध्ये नरखेड, सावनेर, काटोल, जलालखेडा वगैरे हा जो भाग आहे, गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्ह्याचे उत्तरेकडचे तालुके यामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो. 26 तारखेला सुद्धा 26 ऑगस्टला विदर्भात तुफान पाऊस होणार आहे आणि हा वादळी स्वरूपाचा जोरदार पाऊस राहील, मुसळधार स्वरूपाचा. त्यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती हा संपूर्ण भाग या भागात जोरदार ते अतिजोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अकोला, यवतमाळ, वाशिम वगैरे याही भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता 26 ऑगस्टला आहे. यानंतर 27 ऑगस्टला सुद्धा बघतो की 27 ऑगस्टला गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो. भंडारा आणि या गोंदिया दोन्ही जिल्ह्यात. सोबतच नागपूर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून गडचिरोली, चंद्रपूर याही जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित अमरावती, वर्धा वगैरे याही भागात मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा 27 तारखेलाही होईल. सर्व जिल्ह्यामध्ये पुढचे 15 दिवसात मोठे पाऊस होणार आहे. पूर्ण दुष्काळाची काही जी काही चिंता होती ती मिटण्याची शक्यता आहे आणि हा जो खरीप हंगामाला उभारी देणारा हा संपूर्ण पाऊस राहील आणि शेती मोठ्या प्रमाणात याचा शेतीला फायदा आणि होणार आहे. सोबतच पिण्याच्या पाण्याचेही प्रश्न मिटण्याची शक्यता आहे. तर या माहितीसह आजच्या भागात इथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.